हे गाइज, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल। तर गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये न्यायालय भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचा एक नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे, जो आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत रहा। तर गाइज, तुम्ही पाहू शकता विधी व न्याय विभागाकडून 6 फेब्रुवारी 2024 ला हा एक नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची 2863 पदांची तसेच त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 नवीन पदांची व बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 इतके मनुष्यबळ सेवा निर्मिती करण्याबाबत हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर गाइज, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा न्यायालय भरतीची जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्यासाठी अत्यंत लिमिटेड असा टाइम देण्यात आलेला होता अर्ज भरण्यासाठी। परंतु जर का आपण पाहिलं तर शेवटच्या दिवशी बऱ्याच उमेदवारांना अर्ज जो काही आहे तो भरता आलेला नव्हता। लिंक जी आहे ही तात्पुरती काम करत नव्हती, त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचे जे अर्ज आहेत हे भरल्या गेलेले नाहीत। त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे होते ते अर्ज करायचे राहून गेलेले आहेत। तर अशा उमेदवारांनी बिलकुलही खचून जाण्याचं कारण नाही, कारण की नवीन न्यायालय भरती येण्याची शक्यता आहे म्हणजेच की तुम्ही पाहू शकतात की एकूण GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 11,064 जागांसाठी। जर का आपण इथे पाहिलं तर न्यायिक अधिकाऱ्यांच्या ज्या काही जागा आहेत ह्या 2,863 आहेत। न्यायिक अधिकारी म्हणजेच की ज्यामध्ये न्यायाधीश येतात, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तर अशी अनेक पदे आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 नवीन पदे असणार आहेत। सहाय्यभूत कर्मचारी म्हणजेच की कनिष्ठ लिपिक किंवा टंकलेखक, लघुलेखक असे जे काही इतर सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची पदे आहेत ही एकूण 11,064 याप्रमाणे भरण्यात येणार आहेत। त्याचप्रमाणे इतर बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 इतक्या पदांची ही परीक्षा असणार आहे। बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजेच की कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा इथे आपल्याला पदभरती होताना दिसत आहे। तर त्यासाठी हा नवीन GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता। यामध्ये त्यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे की न्यायिक अधिकाऱ्यांची नवीन पदे निर्माण करण्याच्या सदर प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून निर्णय घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत। तर यामध्ये जे काही इतर पदे आहेत या इतर सर्व पदांचा त्याचबरोबरच सहाय्यभूत कर्मचारी संवर्गातील पदांची निर्मिती करण्यासाठी शासन जे आहे हे विचाराधीन होते आणि याकरता आता हा शासन निर्णय घेऊन याकडे संमती देण्यात आलेली आहे आणि या सर्व पदांची पदभरती करण्यासाठी सुद्धा यंत्रणा कार्यस्थव आहे। आता यामध्ये तुम्ही पाहू शकतात की न्यायिक अधिकाऱ्यांचे संवर्गनिहाय नियमित पदांचा तपशील इथे देण्यात आलेला आहे। न्यायिक पदे कोणकोणती असणार आहेत तर त्यामध्ये जिल्हा न्यायाधीश आहे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अशी पदे असणार आहेत। यासाठी एकूण तुम्ही पदसंख्या पाहू शकतात की एकूण 2,863 एवढी पदे रिक्त आहेत आणि या पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे। त्याचप्रमाणे जिल्हा मुंबई नगर दिवाणी, मुंबई लघुवाद व कौटुंबिक न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांसाठी लागणाऱ्या सहाय्यभूत कर्मचारी वृंद नियमित पदांचा तपशील सुद्धा इथे देण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण 32 जिल्हा न्यायालयामधील वरिष्ठ लिपिकचे पद आहे, त्यानंतर लघुलेखक ग्रेड 1 आणि कनिष्ठ लिपिक अशी पदे आहेत। त्याचप्रमाणे शिरस्तेदार, लघुलेखक, दुभाषी, लिपिक, टंकलेखक अशी विविध मुंबई लघुवाद न्यायालयातील ही इतर पदे असणार आहेत। तर यामध्ये एकूण 2,416 पदे रिक्त आहेत। त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेद्वारे जी पदे भरली जाणार आहेत त्यासाठी सुद्धा इथे एकूण 1,131 पदे रिक्त आहेत मुंबई नगर दिवाणी न्यायालयामध्ये। त्याचप्रमाणे जर का आपण खाली सुद्धा पाहिलं तर इतर जे काही महानगर आहे त्यामध्ये सुद्धा बरीच पदे ही रिक्त आहेत आणि यामध्ये काही पदे ही परमनंट स्वरूपाची भरण्यात येणार आहेत तर काही पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहेत कंत्राटी स्वरूपाची। तर अशा पद्धतीने इतर न्यायिक अधिकाऱ्यांची आणि सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची पदांची रिक्त संख्या किती आहेत त्या संदर्भात या संपूर्ण GR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। या GR मधील जी रिक्त पदे यांनी सांगितलेली आहेत या सर्व रिक्त पदांसंदर्भात आता पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे। एवढ्या रिक्त जागांसाठी जे आकृतिबंध आहेत ते तयार करण्यात येतील आणि अंतिम जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सदर पदांचा 3 वर्षाचा आढावा घेण्यात यावा, त्यानंतर दाखल होणारी प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, निकाली काढलेली प्रकरणे यांचाही 3 वर्षांचा आढावा घेण्यात यावा आणि न्यायाधीश दाभोळकर समितीने राज्यातील जिल्हा न्यायालयाकरिता पदांचा
आकृतीबंध निश्चित करण्याची शिफारस केली आहे। त्यानुसार सदर आकृतीबंध अंतिम करण्याच्या दृष्टीने संबंधित कार्यासनाने तातडीने कार्यवाही करावी। आकृतीबंध निश्चित करण्यासाठीची आता शिफारस करण्यात आलेली आहे। या संदर्भात जे काही रिक्त पदे आहेत, या रिक्त पदांबाबतचा तपशील जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आकृतीबंध निश्चित करण्यासाठी त्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आकृतीबंध एक वेळा निश्चित केल्यानंतर लगेचच आपली जाहिरात जी आहे ही प्रदर्शित करण्यात येणार आहे। यासाठी त्यांना मागील 3 वर्षांचा आढावा घ्यावा असे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे जी काही दाखल झालेली प्रकरणे आहेत, प्रलंबित प्रकरणे आहेत, निकाली काढलेली प्रकरणे आहेत, त्याचप्रमाणे सदर पदे 3 वर्षांपासून रिक्त आहेत, तर नेमक्या किती जागा आणखी वाढू शकतात, प्रलंबित प्रकरणे आणि निकाली काढलेली प्रकरणे त्याचबरोबर दाखल होणारी प्रकरणे यांचा सुद्धा त्यावर परिणाम होणार आहे आणि याच पद्धतीने आणखी जास्त जागा ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे आणि या सर्व जागांचा तपशील घेऊन आकृतीबंध निश्चित करून या संदर्भातील जाहिरात काढण्यात येणार आहे। तर ही जाहिरात लवकरच काढण्यात येणार आहे। तर गाईज, या संदर्भातील जाहिरात जेव्हा केव्हा प्रसिद्ध होईल ती मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करून सांगणार आहे। म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज, जरी तुमचा जिल्हा न्यायालय या पदभरतीसाठी काही कारणास्तव तुमचा फॉर्म जो आहे, अर्ज जो आहे भरता आला नसेल, तर तुम्ही या पदभरतीसाठी तयारी करू शकतात। अभ्यासाला तुम्हाला आतापासूनच लागायचं आहे, कारण की पदभरतीची जाहिरात जेव्हा केव्हा येईल तेव्हा लगेचच तुमची पदभरती ही कंडक्ट करण्यात येणार आहे आणि चांगल्या स्वरूपातील पदभरतीसाठीचे जे काही रिक्त जागा आहेत त्या सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत। एकूण 11,064 जागा असणार आहेत सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या। तर त्यामुळे काही सहाय्यभूत कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी बरेच उमेदवार जे आहेत ते पात्र ठरणार आहेत। त्यामुळे आपण सुद्धा आता अभ्यासाला लागायचं आहे आणि या पदभरतीची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे। जेव्हा केव्हा या विषयीची कुठलीही अपडेट समोर येईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला नोटिफाय करणार आहे। म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर गाईज, आय होप की या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल। जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी। थँक यू ऑल। पूछा गया था x²/y/z, तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा, ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं।